काय भावना आहेत कार्यक्रमाची विषय किती आहे? खरं म्हणजे आपल्या देशातल्या सांस्कृतिक चळवळीतलं एक मोठं महान व्यक्तिमत्व म्हणजे वामनदादा. ते फक्त महाराष्ट्राचे होते असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. देशातले ते एक महाकवी होते. ते लोककवी होते. लोककवी म्हणजे तो लोकांचं भावविश्व तयार करणारा, ते मांडणारा, त्याच्यात विचार पेरणारा असा हा महाकवी होता. आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोचवण्यासाठी ज्याने आपल्या वाणीचा, आपल्या लेखणीचा विचार केला आयुष्यभर, आणि हे सगळे विचार गाव पाड्यापर्यंत पोचवण्याचं ज्याने मोठे काम केलं ते वामनदादा. बाबासाहेबांच्या काळामध्ये एकूणच समाजात, देशात साक्षरता खूप कमी होते आणि विचार लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं एक साधन म्हणजे जलशे, कलापथक, लोककवी एवढी साधनं मर्यादित होते. त्यावेळेला त्याने आपलं आयुष्य बाजूला ठेवलं, संसार बाजूला ठेवला. त्यांनी नोकरीचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही आणि पूर्ण वेळ भीमांचा विचार त्यांनी देशभर पसरवण्याचं काम केलं. त्या विचारातून चळवळी जन्माला येत होत्या, त्या विचारामुळे चळवळी धारदार होत होत्या आणि त्या विचारामुळं आंबेडकरी भारत तयार होत होता. इतकी महत्त्वाची कामगिरी वामनदादांनी त्यांच्या आयुष्यात करून ठेवलेली आहे. वामनदादांचं जी गीतं होती, ज्या कविता होत्या, त्या तात्कालिक स्वरूपाच्या नव्हत्या. जे काळ बदलला ते गाणं संपणार आहे, बदलणार आहे असं काही नाही आहे. त्यांच्या गाण्याचं महत्त्व इथून पुढे अनेक पिढ्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, समाजासाठी उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून त्यांना आम्ही अजरामर गाणी म्हणतो, अजरामर गीतं म्हणतो, अजरामर कविता म्हणतो, ज्या काळाच्या पुढे जाऊन सुद्धा माणसाचा हात धरून त्याच्या गळ्यातून त्या उतरत असतात. म्हणून हा अजरामर झालेला महाकवी आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या सगळ्या कलाकृतींचं स्मरण करण्यासाठी आणि ह्या सगळ्या कलाकृती आणि कर्तृत्व नव्या पिढीसमोर पुन्हा पुन्हा आणण्यासाठी बुलढाण्यामध्ये जे वामनदादा साहित्य संमेलन राज्य पातळीवरचं भरते आहे त्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि हा एक अतिशय महत्त्वाचा, कष्टाचा, शहाणपणाचा विचार बुलढाण्यातल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये शेकडो संमेलनं भरतात, पण त्यातलं हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मिळ आणि लोकाभिमुख असं आहे. म्हणून या संमेलनाला महत्त्व आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये वामनदादांच्या साहित्यावर चर्चा होईल, त्यांच्या जीवनावर चर्चा होईल, त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा होईल. अनेक शाहीर त्यांच्या कलाकृती सादर करतील, स्वतःच्या पण सादर करतील आणि वामनदादांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कालखंडाचा जागर येत्या 2 दिवसामध्ये बुलढाण्याला आणि एकूण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. हा जागर एका विपरीत परिस्थितीमध्ये होतो आहे, कारण आपल्याला परिस्थिती काय आताची चांगली नाही आहे. एकीकडे मूलतत्ववाद वाढतो आहे, विचारांचा संकोच होतो आहे, पुरोगामी विचार दाबले जात आहेत, त्यांच्या कलाकृती दाबल्या जात आहेत. अशा परिस्थितीत समाजामध्ये जर पुन्हा चेतना द्यायची असेल, त्याला पुन्हा पुन्हा जागं करायचं असेल तर ही संमेलनं अतिशय उपयोगी आहेत असं मला वाटतं. या संमेलनाचा मी अध्यक्ष आहे याचाही मला आनंद आहे. मी संमेलनाला, त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो. धन्यवाद.